थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे आता गायत्री सोबत सगळेच जण पूजेला बसलेले असतात. इतक्यात आता आभा येते. आभाला आता गायत्रीला पाहून हसू येत असतं. तर त्यानंतर ते इशारे करून तेजसला तिथे बोलवते. तेव्हा तेजस येतो आणि डचकतो आणि तो म्हणतो की काय चाललं आहे इथे, मला तर ना आता देवाची भीती वाटायला लागली आहे. त्यावरती आबा हसते आणि सांगते की दादा, हे तर काहीच नाही आहे. आज सकाळी वहिनीने स्वतः लवकर नाश्ता बनवला आणि आईबाबांना आग्रहाने खाऊ घातला आहे. आणि हे तर काहीच नाही आहे. दिनेश दादाला तर काय केलं माहिती का, सकाळी लवकर पहाटे उठवलं आणि इथे पूजेला आणून बसवलं आहे. त्यावरती आता तेजस त्याची थट्टा करत म्हणतो की म्हणजे बैल पोळ्याला बैल कसा रंगवतात ना, अगदी तसं आणून बसवलं याला इथे. त्यावरती आता आबा हसत असते. तेजस आता आभाला म्हणतो की अगं मग तू पहाटेच का नाही उठवलं, ऐतिहासिक क्षण होता हा पाहण्यासाठी. अगं ही बाई स्वतः राबते आहे, हे घरसुद्धा बघतं आहे. त्यावर ते आबा म्हणते की दादा, हे सगळे चमत्कार घडतायत ना ते तू पैसे फेडलेत ना म्हणून. त्यावर ते तेजस सांगतो की दिसतच आहे की ते आता. इकडे आता पूजा संपन्न झाल्यानंतर गायत्री तिथे सगळ्यांना एक एक करत आरती देते आणि आरती घेतल्यानंतर ती तेजसकडे जाते आणि म्हणते की तेजस भाऊजी, अहो आरती घ्या, तुम्हालाच सांगते मी. तेव्हा आता तेजस म्हणतो की वा वहिनी, इतका कोमल आवाज कुठून काढताय तुम्ही, कानांना ऐकायची सवय नाहीये. तेव्हा आता गायत्री सांगते की मग आता भाऊजी सवय करून घ्या. गायत्री तेजसला विचारते की काय भाऊजी, कुठे कामाला चालला आहात का. तेव्हा आता तेजस सांगतो की हो. तर तेव्हा आता गायत्री आग्रह करते की जाताना नाश्ता करूनच जा आणि ती आभालाही सांगते. तेव्हा आता तेजसनं सांगतो की नाही नको राहू देत. तेव्हा आता गायत्री विनोद आणि छाया दोघांनाही सांगते की जर आज तेजस भाऊ उपाशी गेले ना तर मग आज तुम्ही उपाशी राहाल. तेव्हा आता ती गेल्यानंतर तेजसला छाया विनोद दोघेही घट्ट पकडून ठेवतात आणि सांगतात की 2 घास खा, त्यानंतर आम्ही खाऊ, परंतु प्लीज खा, नाहीतर तुमच्यासाठी आम्हाला उपाशी राहावं लागेल. आणि ते बळजबरी आता डायनिंग टेबलच्या चेअरवरती तिथे त्याला आणून बसवतात. तेव्हा आता तेजस सांगतो की अरे तुम्ही दोघांनी आज नाही खाल्लं तर राशन वाचेल ना, कशाला राहा ना उपाशी. इतक्यात गायत्रीने आता त्याच्यासाठी पोहे आणलेले असतात आणि तेजसला ती म्हणते की तुम्हाला कोणती भाजी आवडते ते मला सांगून जा. तेव्हा आता तेजस चकित होतो आणि तो म्हणतो की मी सांगायची आहे माझ्या आवडीची भाजी. तेव्हा आता गायत्री म्हणते की म्हणजे काय. तेव्हा आता गायत्रीला आता तेजस चांगला तोंडावरती पाडतो. तो म्हणतो की मग हरलेल्या चेहऱ्याचं भरीत बनवा, मला काय बी नको आहे तुमची भाजी बिजी, मी चाललो आहे. तेव्हा आता गायत्री विचारते की भाऊजी कुठे चाललात, कशासाठी चाललात, सांगून तरी जा. तेव्हा आता तेजस म्हणतो की हाय का आता, असं चाललेल्या महत्त्वाच्या कामाला चाललेल्या माणसाला अडवायचं नसतं. नाही म्हणजे तुमच्यासाठी नवीन आहे सगळं, परंतु इथून पुढे लक्षात ठेवा. तर त्यानंतर आता तेजस जाणार इतक्यात गायत्री त्याला थांबवते आणि त्याच्यासाठी दही साखर घेऊन आलेली असते. परंतु गायत्रीने मुद्दाम आता त्याच्यात साखर टाकलेली नसते. तर आता तेजसने जेव्हा ते खाल्लेलं असतं तेव्हा त्याला ते दही खूप आंबट लागतं. तर तेजसला आता ती म्हणते की साखर राहिली, थांबा मी घेऊन येते. तेव्हा आता तेजस सांगतो नाही नको राहू दे वहिनी, एवढं सगळं माझ्यासाठी करताय, रडेन मी आता. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, काय आहे ना, आता गोड खाल्लेलं आणि गोड बोललेलं दोन्ही मला पचेन असं झालंय. तेजस आता थोडं कसं तरी करतो आणि त्यानंतर तेथून निघून जातो. तेव्हा आता नीच गायत्री लगेच म्हणते की तेजस प्रभू, माझे पैसे फेडले म्हणजे सगळं काही सुरळीत झालं असं समजू नकोस. तू कितीही गोष्टी माझ्यापासून लपवत जा, परंतु मी ते शोधून काढणारच. तर तिथे आता विनोद गायत्रीला म्हणतो की आता त्या तेजसकडून जर सत्य वधवून घ्यायचं असेल ना तर त्याला ठणकावून जा विचारायला पाहिजे, असं गोडगोड बोलून काय होणार नाहीये. तेव्हा आता गायत्री म्हणते की तुला माकडाला कसं पकडतात माहिती आहे का, त्याला ना ते मीठ खायला घालतात आणि त्यानंतर त्याला विहिरीवरती सापळा रचवतात. विनोद एक काम कर, या माकडाला आता तूच पकड, असं सांगून आता गायत्रीने तेजसच्या मागावरती त्याला जायला सांगितलेलं असतं. इतक्यात आता छाया विचारते की परंतु दीदी आपण माकडाला का पकडणार आहोत. आता तिच्या या प्रश्नाला वैतागून दोघे तेथून निघूनच जातात. तर इकडे आता तेजसच्या सांगण्यावरून संपदाने सगळे काही दागिने एका बॅगमध्ये भरलेले असतात आणि लपून छपून आता गुपचूपणे ती बाहेर येते. बाहेर नंदू असतो, त्याला ती दागिन्यांची बॅग देते आणि त्याला सांगते की तेजस साहेबांकडे नक्की सांभाळून घेऊन जा तुम्ही. इतक्यात आता तिथे मानसी येते आणि मानसी विचारते की आई काय आहे या बागेत, नाही म्हणजे खूप भरलेली वाटते आहे ना, नंदू काका काय आणलंय माझ्यासाठी खाऊ. तेव्हा आता नंदू चुकून बोलून जातो की ही बॅग मॅडमने दिली आहे. तेव्हा आता मानसी विचारते की आई या बॅगेत आहे तरी काय, नक्की असं काय दिलंय तू. तेव्हा आता संपदा खोटं बोलते. ती म्हणते की अगं काही नाही, जुने कपडे आहेत ना, म्हणजे आता लग्नाच्या गडबडीमध्ये आपण नवीन कपडे खरेदी केले आहेत, मग आता जुने कपडे आहेत ते म्हटलं बुवाने जवळ द्यावं आणि तिच्याकडून भांडी घ्यावी. बरं नंदू काका तुम्ही एक काम करा, हे कपडे आहेत ना ते नीट घेऊन जा आणि त्या बुवांनीला मला भांडी द्यायला सांगा. तेव्हा आता नंदू जाणार इतक्यात मानसी त्याला थांबवते आणि म्हणते की नंदू काका
नक्की कपडेच आहेत ना या बॅगेत? तेव्हा आता संपदा म्हणते की हो, आणखीन काय असणार? त्यावरती मानसी सांगते की नंदू काका, मग तुम्हाला आई सतत तेच तेच का सांगते आहे? तेव्हा आता संपदा म्हणते हो अगं, मी तेच तेच का सांगते खरं. नंदू काका जा तुम्ही. आणि ती पटकन आता नंदूला तेथून पाठवते मानसीला संशय येण्याच्या आधी. मानसी आता संपतबद्दल विचारते. ती म्हणते की बाबा कुठे आहेत? तेव्हा आता संपदा चुकून तोंडून बोलत जाते की ते घरात नाही आहेत म्हणून तर कपडे देता आले ना. तेव्हा आता मानसी म्हणते की काय? ती म्हणते की अगं काही नाही, मी ते असं म्हणते आहे की ते घरात नाही आहेत म्हणून तर कपडे दिले ना. नाहीतर तुझे बाबा बघ, घरात असल्यानंतर मला काही देऊ देतात का कधी? बरं तू कुठे चालले आहेस? तेव्हा आता मानसी सांगते की काल मी सांगितलं होतं ना की पत्रिका द्यायला जाणार आहे. बरं मी जाते आहे, येताना काही आणायचं असेल तर सांग. तेव्हा आता संपदा सांगते की काही आणायचं नाही आहे, परंतु तू नीट जा आणि नीट ये. मानसी गेल्यानंतर आता संपदा सुटकेचा श्वास सोडते, कारण मानसीला आता जरा जरी भनक लागली असती तर मानसी खूप रागावली असती. मानसी गेल्यानंतर आता संपदा देवाला हात जोडते आणि म्हणते की देवा मला माफ कर. आता हे दोघे बाप लेक कसे आहेत तुला चांगलंच माहिती आहे. बाप एक असा आहे की लेकीचं लग्न त्याला धूमधडाक्यात लावायचं आहे आणि दुसरीकडे त्यांची लेक अशी आहे की तिला असला खर्च आता करायचा नाही आहे. मधल्यामध्ये माझं मरण होतं आहे. मला माफ कर की मी स्त्रीधन आता गहाण ठेवण्यासाठी दिला आहे, परंतु हे सगळं मी माझ्या मुलीच्या आनंदासाठी करते आहे. तिचं लग्न निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी करते आहे. इकडे आता नंदू दागिन्यांची बॅग घेऊन तेजसची वाट पाहत असतो. इतक्यात आता तेजस आलेलाही असतो. तेव्हा नंदू हात करतो, परंतु पाठीमागून पाहतो तर संपतची गाडी आलेली असते. तेव्हा नंदू खूप घाबरतो आणि पळत सुटतो आणि एका बाजूला जाऊन लपतो. तर तिथे आता तेजस विचार करतो की काका अशी का वागत आहेत? अचानक मला पाहून पळून का गेले? तर आता तेजसला संपत हाक मारतो. तेव्हा आता तेजस जरासा घाबरतो. तर आता संपत म्हणतो की हाय का आता, मी तुमच्या घरी आता पत्रिका द्यायला निघालो होतो आणि तुम्ही बरं झालं इथेच भेटतात. गावात कसे तुम्ही? तेव्हा आता तेजस सांगतो की इथे नाही, माझं पलीकडच्या गावात काम होतं म्हणून आलो होतो. मी तुम्हाला भेटणार होतो, म्हणलं आता लग्नाची तयारी कशी चालू आहे बघावं तरी. तेव्हा आता संपत म्हणतो की लग्नाची तयारी अगदी धूमधडाक्यात चालू आहे. बरं चला आपण तुमच्या घरी जाऊन पत्रिका देऊया सगळ्यांना. तेव्हा तेजस घाबरतो आणि तो म्हणतो की अहो तिकडे कशाला, मी समोर आहे ना उभा, द्या माझ्याकडे पत्रिका. संपत आता तेजसला सांगतो की काय तेजस साहेब, मागच्या वेळेस मी तुमच्या घरी आलो होतो तेव्हा तुम्ही घरी नव्हतात, परंतु खरंच तुमच्या घरची माणसं ना अगदी देव माणसं आहेत. आता मला कळलं की तुमचं आडनाव प्रभू का आहे ते. तेजस आता म्हणतो की कशाला जाताय तुम्ही, उगाच दगदग करू नका ना संपतराव. आताच तुम्हाला अटॅक येऊन गेला होता ना, कशाला उगाच रिस्क घेताय. एक काम करा, ती पत्रिका माझ्याकडे द्या. तेव्हा आता संपत म्हणतो की खूप विनोदी स्वभाव आहे तुमचा, परंतु घरच्यांना पत्रिका द्यायला हवी आहे ना. तेव्हा आता तेजस म्हणतो की परक केलं ना राव तुम्ही संपतराव मला. अहो तुम्ही घरच्या एकीकडे म्हणताय आणि दुसरीकडे परका असल्यासारखी मला पत्रिका देताय. तुम्ही तर हक्काने मला लग्नाला बोलवायला हवं आहे ना. उलट एक काम करतो मी, तुमच्याच ज्या काही पत्रिका राहिल्या असतील ना त्या वाटायच्या असतील तर मी वाटून येतो. तेव्हा आता संपत म्हणतो की अरे मी तुम्हाला कसं काम सांगणार. तर त्यानंतर आता संपत खरोखर हक्काने आता तेजसला सांगतो की मला लग्नाच्या पहिल्या दिवसापासून ते पाठवणीपर्यंत तुम्ही तिथे हवे आहात. त्यावरती आता तेजस चेष्टा करत म्हणतो की का हो, घरचे नोकर कमी केले आहेत का? त्यावरती आता संपत मोठ्याने हसायला लागतो. कसं तरी करून आता संपतचा मूड तेजसने चेंज केलेला असतो. संपत परत एकदा आता लग्नाला येण्यासाठी सांगतो आणि तेथून जातो. तर त्यानंतर आता तेजस नंदूकाकाला हाक मारून बोलावतो. नंदूकाका आता बाहेर आल्यानंतर ते दागिन्यांची पिशवी जी बॅग असते ती तेजसच्या हाती सोपवतो आणि तो सांगतो की सांभाळा आता. तर तोपर्यंत आता इकडे प्रभूंच्या घरी मानसी आलेली असते. तर त्यानंतर आता प्रभूंच्या घरी पाय ठेवण्याआधी मानसी जराशी घाबरलेलीच असते, कारण पूर्वी गायत्री आता तिच्यासोबत जे आणि जसं वागलेले असते ते एक एक करून आता मानसीला आठवत असतं. तर त्यानंतर मानसी जेव्हा डोळे उघडते पाहते तर समोर आता दारू पिऊन सूरज उभा असतो. तेव्हा मानसी खूप घाबरते त्याला. तर त्यानंतर सूरज आता आरडाओरडा करायला लागतो त्याला. तो मानसीला आता तेथून जाण्यासाठी सांगत असतो. इतक्यात गायत्री पळत येते आणि सूरज ऐकत नसतो, त्यामुळे त्याला 50 रुपये देते. तर त्यानंतर सूरज आता दारू प्यायला परत गेलेला असतो. तेव्हा आता गायत्री तिला आता मानसी सांगते की मॅम तुम्ही इथे, खरं तर मी ते मावशींना हे द्यायला आले होते असं म्हणत आता मानसी घाबरत घाबरतच गायत्रीशी बोलत असते आणि ती पत्रिका बाहेर काढते. तेव्हा आता गायत्री मानसीच्या डोक्यावरून हात फिरवते आणि म्हणते की मी एवढी वाईट आहे का? बरं सॉरी, खरंच मला माफ कर, मी त्या दिवशी खूप बोलले ना गं तुला, परंतु मी पण माणूस आहे ना गं, चुकतो तू माणूसच असतो ना, आणि माझ्याशी बोलताना इतकी घाबरतेस का? प्लीज मला माफ कर. असं म्हणून आता गायत्री मानसीसमोर हात जोडत असते. तेव्हा आता मानसी तिचा हात परत खालती घेते आणि सांगते की मॅम अहो तुम्ही माझी माफी नका मागू.
तर त्यानंतर मानसी आता गायत्रीच्या हातात पत्रिका देते आणि सांगते की मॅम हे मी पत्रिका द्यायला आले होते, माझं लग्न ठरलं आहे. तेव्हा आता गायत्रीला इतकं चांगलं वागताना मानसीने पहिल्यांदाच पाहिलेलं असतं. तेव्हा आता ती गायत्री मानसीला आग्रहाने आतमध्ये घेऊन जाते आणि गेल्यानंतर ती सांगते की सासूबाई पाहिलेत का कोण आलं आहे. तेव्हा आता मानसीला पाहून तिथे सुनंदाला खूप छान वाटतं. तर मानसी येते तेव्हा आता तात्या बल्ब लावत असतात. तर मानसी म्हणते की तात्या अहो काका तुम्ही काय करताय, खालती उतरा तुम्ही. आणि मानसी आता स्वतः बल्ब लावते. तर आता ते सगळं करत असताना गायत्री डोक्याला हात लावते आणि म्हणते की काय करायचं या मुलीचं. तेव्हा आता मानसी त्यानंतर खालती उतरते आणि त्या दोघांनाही सांगते की मावशी खरं तर मी तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायला आले होते, माझं ना लग्न ठरलं आहे. तेव्हा आता सुनंदा खूप खुश होते आणि म्हणते की अरे वा खरंच खूप छान बातमी दिलीस. आणि त्यानंतर पत्रिका आता ती गायत्रीच्या हाती टेकत असते. तेव्हा गायत्री म्हणते की अगं वेडाबाई, पत्रिका हे असं आग्रहाचं निमंत्रण घरच्या मोठ्यांच्या हाती देतात बाळा. आणि त्यानंतर मानसीला ती पत्रिका तात्या आणि सुनंदाच्या हाती द्यायला सांगते. तर गायत्रीसोबत आता तात्या आणि सुनंदा दोघेही आता मानसीला थांबण्यासाठी आग्रह धरत असतात. आणि मानसी त्यांना ठणकावून सांगते की तुम्ही तिघंही माझ्या लग्नाला यायचं आहे, तुमच्या घरच्या सगळ्यांनी माझ्या लग्नाला यायचं आहे. तर त्यानंतर आता तात्या आणि सुनंदा त्या दोघांचाही मानसी आशीर्वाद घेते आणि ती गायत्रीला सांगते की मॅम खरंच तुम्हाला वेळ मिळाला तर माझ्या लग्नाला नक्की या. तेव्हा आता गायत्री म्हणते की अगं कामाच्या गडबडीत वेळ मिळतच नाही, परंतु तुझ्याकडे भरपूर वेळ आहे वाटतं. परंतु मानसी तुला एक सांगू का की कॉलेजमध्ये टॉप येणं, अभ्यास करणं या सगळ्या गोष्टी होतच राहतात, परंतु खरी परीक्षा असते ती कॉलेजच्या बाहेर आल्यानंतर. मीच गायत्री फिरून आता स्वतःच्या मूळ पदावर आलेलीच असते. ती मानसीला म्हणते की अगं तू काय केलं, बाहेरच्या जगामध्ये तुझा निभाव लागलाच नाही ना, मग तू आमच्या सासूबाईंची लाडवाची रेसिपी चोरून इंटर्नशिप करण्याचा प्रयत्न केला, जमलं का ते तुला, नाही ना. आणि आता काय लग्न करून आता जहागीरदारांची जहागीरदारी स्वतःच्या हातात घेते आहेस. सगळ्यांना सगळ्या गोष्टी जमत नसतात मानसी, परंतु जाऊ देत, आता संसाराकडे नीट लक्ष दे. तर आता मानसीचा परत तिने अपमान केलेला असतो. आणि आता तात्या सुनंदा या दोघांनाही खूप वाईट वाटलेलं असतं मानसीसाठी. काय आहे ना मानसी, गायत्रीसोबत कोणी स्पर्धा करूच शकत नाही अगं, कारण गायत्री ऑलवेज टॉपमध्ये असते. तिच्यासोबत स्पर्धा करणारे असे सोडून देतात, निघून जातात, नाहीतर मग लग्न करतात, परंतु मी अजूनही तिथेच दटून आहे. मग आता कळलं ना की टॉपला कोण आहे ते. हा भाग आता इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की मानसी आता अखेर तेजसला भेटलेली असते आणि त्याला सांगते की मला ना एक कळत नाही, तुम्ही मिस्टर राष्ट्रहित आहात, राष्ट्रहिताचं असं काय काम करताना ते मला शोधून काढायचं आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मिस्टर राष्ट्रहित, जर मी काही गोष्टी शोधण्याचा प्रयत्न केला ना तर त्या गोष्टी मला सापडतात सुद्धा. तेव्हा आता तेजसला टेन्शन येतं. तर त्यानंतर मानसी तिची पत्रिका आता तेजसला देते. तर तेव्हा तेजस पाहतो तर त्यावरती मानसीने आता मिस्टर राष्ट्रहित हे नाव लिहिलेलं असतं. त्यावरून आता तेजस हसतो. तर तेजस हसत असताना मानसीही खूप हसते. थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.